उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या पराभवाचं खापर मवियावर फोडलंय। लोकसभेचं यश सगळ्यांच्याच डोक्यात गेलं। विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली आणि त्याचाच फटका बसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर मवियानं बैठकांमध्ये वेळ घालवल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले। तसंच सत्तेआधी पदासाठी भांडणं केल्याचं त्यांनी कबूल केलंय। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतू मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार। आणखीन एक महत्त्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या, आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। नाही, आता मी सांगितलं की सगळ्यांच्याच डोक्यात ते हवा गेली होती। ते उद्धवजींनी मान्य केलं, मी पण मान्य करतो। आम्ही बैठकामध्ये जो वेळ घालवला त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे। अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तर पहिले पदावर खुर्ची ठेवून प्रयत्न करत होते। हे पण नुकसानीचंच कारण आहे। उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी पण बोलतोय, मी पण खरं बोलतोय, मी सुद्धा खोटं बोलत नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।